नमस्कार मंडळी, आज पाहणार आहोत आपण संडे स्पेशल रेसिपी वामेचं सुक्कं। त्यासाठी सुरुवातीला इकडे मी पाव किलो वाम घेतलेली आहे आणि हे अर्धे पीस मी अशा पद्धतीने तेलावरती फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर राहिलेले अर्धे पीस सुद्धा तेलावरती 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच तेलामध्ये आता मी 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहे। कांदा लालसर रंगावरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अगदी मोजक्या साहित्यात आपलं हे वामेचं सुक्कं तयार होतं आणि भाताबरोबर हे सुक्कं खायला अगदी भन्नाट असं लागतं। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि बाकीचे राहिलेले मसाले हळद, हिंग, लाल तिखट घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर वामेचे पीस घालून घ्यायचे आहेत। थोडंसं पाणी घालून 10 मिनिटं आपल्याला याची छान वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटं झालेली आहे। आपलं वामेचं सुक्कं आता तयार झालेलं आहे। वामेच्या सुक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। फेसबुक आणि इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।